नमस्कार, मी सुप्रिया. टॉक टाईममध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे ॲक्युपंक्चर पद्धतीने विना औषध आणि विना ऑपरेशन उपचार आपण करणार आहोत. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत, आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर सचिन लोहिया. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत कार्यक्रमात. आपण थोडीशी माहिती सरांविषयी जाणून घेणार आहोत. सर औरंगाबादहून MBBS झालेले आहेत. तसंच त्यांनी डॉक्टर ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन ही पदवी देखील त्यांच्याकडे आहे. तसंच विनायक युनिव्हर्सिटी इंडियामधून त्यांनी DSc केलेले आहे. त्याचबरोबर आपण जर सरांच्या काही महत्त्वाच्या पोस्ट पाहिल्या तर त्याच्यामध्ये सर आहेत इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्समध्ये ते सेक्रेटरी आहेत. इंटरनॅशनल ॲक्युपंक्चर सोसायटी हाँगकाँगचे ते मेंबर आहेत. आणि त्याचबरोबर वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिन बीजिंग चायना याचे देखील ते मेंबर आहेत. आज एक खूप महत्त्वाचा विषय सर आपल्यासोबत शेअर करणार आहेत. जसं की आपण जर पाहिलं की आपण ऑपरेशनला घाबरतो किंवा आपण उपचार घ्यायला खरं तर खूप घाबरत असतो. मात्र या सगळ्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी सरांनी ही एक वेगळी उपचार पद्धती शोधून काढली. आपण सरांशी डिस्कस करूयात. सर, एक ॲलोपॅथी म्हणजे एक वेगळं आहे आणि ॲक्युपंक्चर हा एक वेगळा आहे. मात्र या सगळ्याची सांगड तुम्ही घालताय, तर ॲलोपॅथीहून ॲक्युपंक्चरचा प्रवास कसा झाला? हा प्रवास 1994ला खरा तर सुरू झाला. त्यावेळेला दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक तर MBBSला ॲडमिशन मिळाली आणि त्याच वेळेला माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता, ज्याच्यामध्ये माझ्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाला होता ह्युमरसमध्ये. आणि त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये ताकद खूप कमी झाली होती. त्यावेळेला अक्षरशः मी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली होती. आणि अशा वेळी या हातामध्ये ताकद परत कशी यावी, तर माझे वडील स्वतःच ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आहेत. तर त्यांनी मला घरी जवळपास 5 ते 6 महिने ट्रीटमेंट दिली. त्याच्यामध्ये माझ्या हाताची ताकद फार चांगली आली. माझ्या हाताने मला असा चेंडू पण असा लांब फेकता येत नव्हता. तर आता एवढी ताकद चांगली आली आहे, अगदी फास्ट बॉलिंग पण करता येते. म्हणजे त्यावेळेला मला ही जी उपलब्धी प्राप्त झाली, तर मला वाटलं कुठे ना कुठे ही जी उपचार पद्धती आहे ह्याच्याने आपण स्वावलंबी लोकांना करण्याचा हा आपण ध्यास धरावा. बरोबर. सर, आपण जर कुठलाही आजार पाहिला तर औषधं ही आलीच. आणि कुठलाही व्यक्ती औषधांना कुठेतरी घाबरतो, कारण अतिप्रमाण औषधाचं देखील जर ते आपल्यासाठी खरं तर हानिकारक असतं. मात्र तुम्ही असं म्हणालेलं आहात की ॲक्युपंक्चरमध्ये विना औषधी असे उपचार होतात, त्याविषयी सर काय सांगा? सीडलेस जसं सगळं होत चाललंय तसं आता ड्रगलेसकडे पण सगळ्यांचं वळण आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांची हळूहळू पसंती बदलत चाललेली आहे. जसं आता ॲक्युपंक्चर आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, तर कुठे ना कुठे दवाखानाच्या ऐवजी दवा न खाणं ह्याची पसंती आता वाढत चालली आहे. तर ॲक्युपंक्चर ही उपचार पद्धती कशी काम करते हे लोकांना वाटतं की औषध नसताना कशी काम करेल. आयुष्यभर औषध खाल्लेला जो व्यक्ती आहे, जिथे दवाखानाचा बोर्ड पाहिलाय, तर हे थोडं कठीण जातं पचायला. पण तरीही ॲक्युपंक्चर काम कशी करते हे मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. आपल्या शरीरावरती साधारण 1000 ते 1200 बिंदू असतात, ॲक्युपंक्चरचे बिंदू. आणि हे जे बिंदू आहेत, एखाद्या पाईपलाईन जो असतो त्याप्रमाणे आपल्या शरीरात 12 मेरिडियन्स आहेत. त्या मेरिडियन्सवर हे सर्व बिंदू आहेत. तर हे जे बिंदू आहेत ते जसं आपल्या एखाद्या शहरामध्ये पाईपलाईन असते नळाची, आणि त्याला ठिकठिकाणी वॉल दिलेले असतात प्रत्येक घराला पाणी जाण्यासाठी. तर एखादा त्यातला कुठे ब्लॉक झाला, बिघाड झाला, तर त्या घराला जसं पाणी बंद होतं तसं हे शरीर पण एक फॅमिली आहे, ज्याच्यात पोट आहे, मेंदू आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, हात आहे, पाय आहे, वेगवेगळ्या शिरा पण आहेत. तर ह्याच्यामध्ये जिथे ब्लॉक होणार तिथं तो प्रवाह जाणार नाही आणि तिथे मग अपंगत्व येऊ शकतं. डोळ्याकडे जाणार असेल तर अंधत्व येऊ शकतं. किडनीकडे जाणार असेल तर किडनी कमजोर होऊ शकते. तर या पद्धतीने आपण जर ती जी चेतना प्रवाह आहे किंवा ती जी पाईपलाईन आहे त्याच्यावरचे महत्वाच्या बिंदूंवर जर उपचार दिला तर हे महत्वाचे बिंदू शोधून काढणं फार फार महत्वाचं असतं. तर हे शोधून आपण काढून त्यावर जर उपचार केला तर तो आजार आपण दुरुस्त करू शकतो, तो शरीरभर कुठेही असू द्यात. मग बरोबर. सर, इतर उपचार पद्धतीपेक्षा ॲक्युपंक्चरचे काय नेमके फायदे आहेत? साईड इफेक्ट रहित उपचार हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. आणि आज सगळ्यांची डिमांड तीच आहे, कारण की बरेचसे रुग्ण हे आता औषधाने किडनी आणि लिव्हरचे पण वरचेवर तयार होत आहेत. तर लोक पहिले हे विचारतात की या ट्रीटमेंटचा काही साईड इफेक्ट आहे का. अगदी औषध घेताना पण रुग्ण आता फार विचारपूस करतात, ह्याचे काय औषध आहे का, किडनीवर आहे का, लिव्हरवर आहे का. तर ह्याच्यात किडनी, लिव्हर किंवा मोठ्या कुठल्या अवयवाचा साईड इफेक्ट नाही आहे. किरकोळ म्हणजे ट्रीटमेंट देताना जिथे निडल लावली तिथं थोडा वेळ दुखणे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मोठा काही दुष्परिणाम नाही आहे उपचार पद्धतीची. सर, निडल म्हटलं की प्रत्येकालाच भीती वाटते, म्हणजे अगदी मलाही वाटते. म्हणजे प्रत्येक जण कुठेतरी असं होतं की नको बाबा त्या सुया टोचणार आहे का ॲक्युपंक्चर, तर ती शंका तुम्ही कशी दूर कराल पेशंट्सची?
आता मी शोवर आज निडल्स घेऊन आलो आहे. अच्छा, ते तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युअल ह्या ज्या निडल्स आहेत हे चूक आहे ह्याला म्हणणं की निडल आहे. दिस इज ऍक्च्युअली इलेक्ट्रोड. ही निडल एवढी सूक्ष्म आहे, 32 गॉज साईज आहे. नॉर्मली जी ॲक्युपंक्चरची जी निडल आहे ती जी 32 गॉज साईज असते आणि ॲलोपॅथिक जी निडल आम्ही वापरतो ती 20 किंवा 21 असते. तर ॲलोपॅथिक निडलचं जे छिद्र आहे त्याच्यामध्ये या 5 ते 6 निडल्स आतमध्ये जातात, एवढ्या सूक्ष्म आहेत. ह्या निडल्स लावण्यासाठी जी प्रॅक्टिस लागते, ऍक्च्युअली त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी आमच्याकडे जे विद्यार्थी पण येतात शिकायला ॲक्युपंक्चर, त्यांना साधारण 1 वर्ष तर निडल प्रॉपरली लावायला जातं, कारण की एवढी स्लेंडर आहे. ह्याच्यावर टीव्हीवर कदाचित दर्शकांना दिसणार पण नाही एवढी बारीक. तर ही निडल, ह्याला इलेक्ट्रोड म्हणावं निडल म्हणण्यापेक्षा. आणि ही जसं आता मी इथे लावली तर हे लावताना अगदी कळत सुद्धा नाही. बरोबर. तर या पद्धतीने आपण ही लावतो. ह्याची लावायची पण एक टेक्निक आहे. दुसरं महत्वाचं आहे की जसं आता मी तुम्हाला दाखवतो, हे आपलं शरीर आहे. तर ह्याच्यावरती हे सगळे मी तुम्हाला जसे चॅनल सांगितले, पॉइंट सांगितले, ही निडल जशी आहे, जसा हा पॉइंट आहे, तर आपण या पॉइंटवरती या पद्धतीने लावतो. तसंच तो लकवाचा रुग्ण असो, ऍसिडिटीचा असो, तर सगळ्यांचे वेगवेगळे पॉइंट्स असतात. याप्रमाणे ट्रीटमेंट देतो. त्याशिवाय काही रुग्ण असे असतात ज्यांना ब्लडचा प्रॉब्लेम असतो, थिन असतं ब्लड, तर त्याच्यात आपण निडल नाही वापरत, तर आम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स वापरतो. इलेक्ट्रोड्स मार्फत पण ट्रीटमेंट देण्यात येते. काही लोकांना सुयांची भीती वाटते, त्यांना पण हे वापरता येतं इलेक्ट्रोड्स. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निडल्स नेहमी डिस्पोजेबल असतात आमच्या सेंटरला, त्याच्यामुळे ह्याचा आजार त्याला किंवा दुसरं काही प्रॉब्लेम होण्याची भीती राहत नाही, शक्यता नाहीये. सर, अनेक जणांची अशी देखील शंका असते की ह्या आपण निडल्स टोचतो किंवा ह्या आपण निडल्स लावतो त्यावेळेला जखमा होण्याची शक्यता आहे का? कारण जर काही डायबिटीसचे जर काही पेशंट्स असतील तर त्यांना सगळ्यात पहिले हीच शंका मनात येणार की जखम होऊ शकते का, कारण त्यांच्या जखमा फार लवकर बऱ्या होत नाहीत. त्याविषयी सर काय सांगा? आताच मी इथे लावली, एवढ्या लवकर तर जखम होत नसते, पण तरी त्याचा डाग पण दिसत नाहीये. आणि ही निडल एवढी फाईन आहे, आपल्या शरीरामध्ये जे पोर्स असतात छोटे छोटे, त्या पोर्स मध्ये गेल्यासारखी जाते, त्याच्यामुळे त्याचं स्कारिंग राहत नाही, मार्क राहत नाही, काही पण राहत नाही. आणि डायबिटीजच्या रुग्णांना असंही आपण इन्सुलिनची सिरिंज लावतोच, तर त्या निडल पेक्षाही आमची निडल 3 पट तरी बारीक आहे. तर त्याच्यामुळे ते काही शंका बाळगण्याचं कारण नाही. उलट डायबिटीज ज्यांचं कंट्रोल होत नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे फार चांगला उपाय आहे. डायबिटीज पेक्षा डायबिटीजचे दुष्परिणाम फार भयंकर आहेत. किडनीचा आहे, लिव्हरचा आहे, कोणाला अंधत्व होतो, न्यूरोपॅथी होते, हे सगळ्यांना फार चांगला उपचार आहे ॲक्युपंक्चर मध्ये. बरोबर. खरं तर बिलकुलच या निडल्सचे किंवा या उपचार पद्धतीचे साईड इफेक्ट्स नाही, जसं आता आपल्याला सर सांगतायत की खूपच बारीक अशी ही निडल आहे. सर, नेमके हे उपचार कसे केले जातात? आणि जर आपण पाहिलं तर अनेक जणांना अजून एक शंका असते, ती म्हणजे की किती वेळ लागतो उपचार करायला, कारण बऱ्याचशा ट्रीटमेंट्स असतात त्याला फार काळ लागतो आणि तेवढे पेशन्स नसतात खरं तर लोकांमध्ये. अर्धी ट्रीटमेंट करतात आणि त्याच्यानंतर सोडून देतात. तर ह्या साधारण ट्रीटमेंटला सर किती वेळ लागतो? लोकांना सिम्प्टोमॅटिक रिलीफ म्हणजे झटपट काय होईल ह्याचं सगळ्यांना वाटतं की कसं होऊ शकेल. तर ॲक्युपंक्चर ही फारच फास्ट ऍक्टिंग उपचार पद्धती आहे. जर तुम्हाला टेम्पररी काही दुखणं घालवायचं असेल तर त्यासाठी ॲक्युपंक्चर फार चांगलं रोल प्ले करते. इव्हन आता सध्या जे ऑलिम्पिक झाले त्याच्यामधले जे फॉरेनचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत एक ॲक्युपंक्चरिस्ट असतो. म्हणजे तुम्ही त्याच्यावरून तीव्रता लक्षात घेऊ शकता की त्या प्लेयरला तात्काळ जर कुठं मसल पुल झाला किंवा कुठं दुखापत झाली तर ॲक्युपंक्चर यूज केलं जातं. तर हे ॲक्युपंक्चर एवढी फास्ट उपचार पद्धती आहे. शिवाय ॲक्युपंक्चर मध्ये आम्ही जे रोग आहे त्याचं निदान करण्याची एक वेगळी पद्धती आहे. ॲक्युपंक्चर मध्ये पल्स डायग्नोसिस म्हणजे नाडी परीक्षा, जिभेचं परीक्षण हे फार महत्वाचं ठरतं. कारण की या परीक्षण मध्ये आपल्याला लक्षात येतं की ह्याच्या सिस्टीम मध्ये बिघाड काय आहे. जसं डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, ऍसिडिटी आहे, बद्धकोष्ठ आहे, या सगळ्यांचे कारण ॲक्युपंक्चर प्रमाणे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये कारण काय आहे ते शोधण्यासाठी नाडी परीक्षण आणि जिभेचं परीक्षण हे फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आता आधुनिक जसं आता सिटी स्कॅन, MRI आले, तसं ॲक्युपंक्चर मध्ये पण एक ॲक्युग्राफ नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय अमेरिकन तिथले जे शास्त्रज्ञ त्यांनी. तर त्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर मध्ये हा असा एक ग्राफ काढला जातो, ह्याला म्हणतात ॲक्युग्राफ. तर ह्याच्यामध्ये हे सगळे चॅनल्स आहेत ॲक्युपंक्चरचे. तर ह्याच्यामध्ये अजून एक क्लिअर होतं की हे जे चॅनल्स आहेत हे बॉडीवर अस्तित्वात आहेत, म्हणूनच ह्याची रिडिंग येते. तर ह्या प्रत्येक चॅनलची रिडिंग वेगळी आहे. स्किनवर एकच राहिलं असतं तर सगळीकडे सेम आलं असतं. हे सगळ्यांचं वेगवेगळं. जसं ह्याच्यामध्ये LU म्हणजे लंग, HT म्हणजे हार्ट,
स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्प्लीन, पॅनक्रियाज, हे लिव्हरचं आहे, किडनीचं आहे, हे सगळे वेगवेगळे चॅनल आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेने जे चायनीज अवघड नाव होते चॅनलचे, तर त्यांनी त्या चॅनलवरती कुठलं ऑर्गन आहे त्याप्रमाणे त्याला ते नाव दिलंय. तर ह्या सगळ्यांची आपण एनर्जी मोजतो. तर याप्रमाणे आपल्याला एक पंचतत्वाचा ग्राफ मिळतो, फायर, अर्थ, मेटल, वॉटर, वूड. तर याप्रमाणे एकच रुग्णाला जर डोळ्यात आग होत असेल, सोबत ऍसिडिटी होत असेल, आणि सोबत पायाला मुंग्या येत असतील, न्यूरोपॅथी असेल, आणि सोबत गुडघा पण दुखत असेल, तर तो जो पंचतत्वाचा ग्राफ आहे त्याप्रमाणे आपल्याला कळतं की हे वेगवेगळे लक्षणं एकाच माणसात का झाले. तर ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की हे वेगवेगळे लक्षण जर आपल्याला व्यवस्थित कळाले आणि कशामुळे होत आहेत, तर त्याला आपण एकच ट्रीटमेंट करून या 4-5 गोष्टींना आपण दुरुस्त करू शकतो. वेगवेगळ्या स्पेशालिस्टकडे जायची गरज नाही, एकाच उपचारमध्ये एवढं सगळं होईल. त्याच्यामुळे आपल्याला पैसा पण कमी लागतो, वेळ पण कमी लागतो उपचाराला. बरोबर. अनेक आजारांवर ॲक्युपंक्चर खूप चांगल्या पद्धतीने काम करते. अनेक असाध्य आजार देखील असतात की ज्यांनी बरेचसे रुग्ण त्रस्त झालेले आहेत. त्या असाध्य आजारांवर देखील ॲक्युपंक्चर तितकंच प्रभावशालीपणे काम करतंय. जे दुरुस्त होत नाही त्याला असाध्य म्हणायचं. बरोबर. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या डेफिनेशन मध्ये सगळ्यात मोठा असाध्य आजार पेन आहे. पेन म्हणजे वेदना. बरोबर. तर ते वेदना कायमच्या घालवण्यासाठी ॲक्युपंक्चर फार चांगलं काम करतं. बरेचसे रुग्ण पेन किलर घेऊन गुडघ्याचं दुखणं, कमरेचं दुखणं, स्पॉन्डिलोसिस दुखणं घालवत राहतात. तर अशा वेळेला ते दुखणं आपलं बंद होत नाहीये, ते फक्त मेंदूला कळत नाहीये कुठं दुखत नाहीये. तर अशा पद्धतीने तो आजार वाढत जाईल आणि शेवटी तुम्हाला ऑपरेशनचा सामना करावा लागेल. तर अशा वेळेला ॲक्युपंक्चर आपण वेळीच केलं तर त्याचा फार चांगला फायदा होतो. जसं उदाहरणार्थ गुडघेदुखी आहे. आज गुडघेदुखीचा फार मोठा भांडवल झालेला आहे, कारण की एकेका गुडघ्याला रिप्लेस करायला दोन्ही गुडघ्याला 4-5 लाख रुपये तरी लागतात. आणि बरोबर सर, हे जे वय आहे ते देखील फार अलीकडे आलेलं आहे. म्हणजे 40शीत वगैरे देखील लोकांचे नी रिप्लेसमेंट्स होत आहेत. हे तुम्ही फार चांगला प्रश्न उपस्थित केला. बघा, माझ्या हिशोबाने गुडघेदुखी हा वयाचा आजार जो आहे, ऍक्च्युअल तो वयाचा आजार आहे. बरोबर. गुडघेदुखी मूळ आजार नाहीये. बरोबर. जसं एखादा व्यक्ती 50शीचा आहे आणि त्याचे गुडघे 60 वर्षाचे झाले, तर त्याला गुडघेदुखी सुरू झाली, तर आजार नाही आहे तो. बरोबर. तर गुडघ्याची रचना कशी असते, 2 हाडं असतात, एक फिमर असतं, एक टिबिया असतं, त्याच्यामध्ये 2 चकत्या असतात सी आकाराच्या. तर ह्याच्यामध्ये ही जी चकती आहे ती वरच्यावर घासली जाते. जसं आपलं वय वाढतं तशी घासली जाते चकती. 50शीच्या वयामध्ये 50शी जेवढीच जर चकती घासली तर दुखणार नाही गुडघा, आणि त्यावेळेला आपल्या हालचाली पण तेवढ्या राहत नाही जेवढ्या 20 वर्षाच्या असतात. तर त्याचप्रमाणे जर त्या वयाची मर्यादा जर गुडघ्याने ओलांडली तर काय होते, या 2 चकत्या जास्त घासतात आणि 2 हाडांच्या मधला गॅप कमी होतो आणि हाडाला हाड घासून घासून ते दुखतं, आतमध्ये सूक्ष्म जखमा होतात. तर ॲक्युपंक्चरची अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन फार चांगली आहे. तिथे आपण ॲक्युपंक्चर केल्याने, आणि आम्ही जसं तुम्हाला सांगितलं नाडीचं परीक्षण, आमच्या हिशोबाने गुडघेदुखी म्हणजे जिथं गुडघा दुखतो तिथं सुया लावा, ट्रीटमेंट करा, नो, दिस इज नॉट ॲक्युपंक्चर. तिथं आपण ते ॲक्युपंक्चरचे बिंदू आहेत ते लावतो, त्याच्या खेरीज नाडी परीक्षण प्रमाणे त्या रुग्णाचा गुडघा का दुखतोय. जसं महिला आहे तर पाळीच्या विकारामुळे तर गुडघा नाही दुखत आहे, हॉर्मोन इम्बॅलन्समुळे तर नाही दुखत आहे, किंवा ऑटो इम्युन डिसीज असतो संधिवात, त्याच्यामुळे दुखतोय का. तर ह्याच्यामध्ये आम्ही त्याचं डेफिनेशन पाहतो की गुडघेदुखी काय. ॲक्युपंक्चर प्रमाणे लिव्हर मध्ये एक्सेस एनर्जी झाली तर तिथे हीट स्टॅग्नेट होते, त्याच्यामुळे पण गुडघेदुखी होते. वयाप्रमाणे जी गुडघेदुखी होते त्याच्यामध्ये किडनीची जी एनर्जी आहे ॲक्युपंक्चर प्रमाणे ती वरच्यावर कमी होते. किडनीची एनर्जी कमी झाली म्हणजे वॉटर मेटाबॉलिझम म्हणजे पाणी तत्व पंचतत्वातलं कमी होतं, अग्नी वाढतं आणि असं आपलं वय वाढत राहतं. तर हे आपल्याला बॅलन्स करावं लागतं म्हणजे ती गुडघेदुखी कमी होईल. तर ॲक्युपंक्चर फार डिटेलिंग मध्ये आहे. गुडघेदुखी हा सिंपल जरी चॅप्टर वाटला, फक्त पेन किलर सारखा तसा नाहीये. तर ॲक्युपंक्चर मध्ये त्याचे पॉइंट्स निवडणं फार महत्वाचं आहे. माझ्याकडे एक ENT सर्जन ट्रीटमेंटला होते, कान नाक घशाचे डॉक्टर. तर त्यांचा एक गुडघा रिप्लेस झाला होता आणि ते दुसऱ्या गुडघ्याची ट्रीटमेंट करण्यासाठी माझ्याकडे आले. तर मला वाटलं हे माझ्यासमोर जरा चॅलेंज ठेवतायत की तू काय करू शकतो मला दाखव. तर त्यांचा जो दुसरा गुडघा आहे तो अक्षरशः 2 महिन्यामध्ये जवळपास पेन फ्री झाला. आणि लेटर ऑन ही टोल्ड मी की मला या गुडघ्या ऑपरेटेड नी पेक्षा अनऑपरेटेड नी मध्ये जास्त चांगलं वाटतंय. त्याचं कारण हे असतं मॅडम की गुडघ्यामध्ये ज्या आपल्या प्रोप्रिओसेप्टिव्ह म्हणजे हेचा मेंदूशी कनेक्ट असतो, तो माझ्या नैसर्गिक गुडघ्यामध्ये चालू आहे. इकडं स्टीलचा जो कनेक्ट आहे तो डेव्हलपच होत नाहीये. त्याच्यामुळे चालताना जेवढा सहजपणा चांगल्या गुडघ्याने वाटतो तेवढा
अननॅचरल नीनी नाही वाटत. बरोबर बोलू शकतो. जसं की तुम्ही सगळी माहिती सांगितली, यावरून एकच स्पष्ट होतं की गुडघ्याचं ऑपरेशन हे पूर्णपणे टाळता येऊ शकतं. तसं सर फ्रोझन शोल्डर हा देखील एक खूप महत्त्वाचा आजार आहे जो बऱ्याच जणांमध्ये आजकाल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याविषयी सर उपचार होऊ शकतात, त्याविषयी काय सांगा? फ्रोझन शोल्डर गुडघेदुखी सारखंच आहे. तो पण सांधा आहे, हा पण सांधा आहे. ह्याच्यामध्ये कॅप्सूल असतो आतमध्ये, तो ऑइलिंग लुब्रिकंट फ्लुइड सिक्रेट नाही करत. फ्रोझन शोल्डर हा कॉमनली डायबिटीजच्या रुग्णांमध्ये, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पाहिला जातो. तर त्याच्यामध्ये ह्याचं सिक्रिशन कमी होतं आतल्या कॅप्सूलचं आणि तो खांदा अडकतो, हात वर जात नाही त्याच्यामध्ये. तर अशा वेळेला ॲक्युपंक्चर फार चांगलं काम करतं. जसं गुडघ्यामध्ये लुब्रिकेशन वाढवण्यासाठी हेल्प करतं, तसं इथं लुब्रिकेशन वाढतं. हळूहळू रुग्णाचा हात वर जातो. दुखणं बऱ्याचशा रुग्णांचे, प्रत्येक दुखण्याचे जेवढे आजार आहेत त्याच्यामध्ये 10 दिवसामध्ये दुखणं पुष्कळसं कमी होतं. त्याच्यामुळे मी सांगितलं की तात्पुरता हवा असेल तर 10 दिवसामध्ये पुष्कळ बरं वाटेल, परंतु नंतर जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही परमनंट करायचंय तर ह्याच्यात नुसतं दुखणं कमी करून नाही, आतल्या ज्या पेशी आहेत त्यांना उत्तेजित करून त्यात लुब्रिकेशन जास्तीत जास्त वाढवलं तर मग तो पुन्हा पहिल्यासारखा गुळगुळीत होऊ शकतो आणि तो हात पूर्ण वर जातो. हे फ्रोझन शोल्डरचं झालं. तसंच जसं कमरेचे जे मणके आहेत त्याच्यात स्लिप डिस्क होतं, तर त्याच्यामध्ये पण सांधेच आहेत 2 मणक्यांच्या मध्ये. त्याच्यामध्ये एक डिस्क असते, ती जी चकती आहे ती चकती कधी कधी अकस्मात बाहेर निघते आणि नसला दाबते. तर हे नस दबल्यामुळे जर उजव्या पायाची नस दबली तर उजव्या पायाला मुंग्या, बधीरपणा, अगदी खूप जास्त जर प्रेशर असला नसवर तर पायाला लकवा पण मारतो, आदू होतो, त्याला फूट ड्रॉप म्हणतात. माझ्याकडे ह्या सगळ्या स्टेजेसचे पेशंट आहेत. एक रुग्ण तर असा आहे माझ्याकडे, म्हणजे आम्हालाही आश्चर्य वाटतं एवढा दुरुस्त कसा झाला. 4थ्या-5व्या मणक्यामध्ये त्याच्या गॅप होता आणि 2 हाडांच्या मधली स्पेस पण कमी झालं होतं आणि थोडंसं हल्ले पण होते मणके जागचे, त्याला लिस्थेसिस म्हणतात. हा रुग्ण आम्ही उपचार दिलं, तो वारकरी आहे, पुन्हा पंढरपूरची ती वारी करू शकत आहे. मला बोलला, डॉक्टर साहेब मी 8 ते 10 किलोमीटर रोज पुन्हा चालतो. तर ही तर अगदी आश्चर्याची गोष्ट आम्हाला पण वाटते, कारण की मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, पण हो हे होणं शक्य आहे. असे आपण पुष्कळ रुग्ण गेलेत. सर अर्धांगवायू किंवा लकवा ज्याला आपण म्हणतो, यावर देखील उपचार होतात? अर्धांगवायू साठी तर फार कॉमन ट्रीटमेंट आहे. पॅरालिसिस साठी पूर्ण जगभर ॲक्युपंक्चर उपचार प्रसिद्ध आहे. ॲक्युपंक्चरचा सगळ्यात मोठा फायदा काय की अर्धांगवायू जर समजा उजव्या मेंदूमध्ये जर कमजोरी आली तर डावी बाजू कमजोर होते आणि डाव्या बाजूला कमजोरी आली मेंदूमध्ये तर उजवी बाजू, त्याच्यात रक्तस्त्राव होणं किंवा रक्तामध्ये गुठळी होणं, त्याच्याने मेंदूला रक्त पुरवठा होत नाही आणि त्याची अपोजिट साइड पॅरालिसिस करते. तर ॲक्युपंक्चर मध्ये स्काल्प ॲक्युपंक्चर नावाचा टॉपिक आहे. तर जी बाजू कमजोर झाली त्याला आपण त्याच बाजूला निडल लावून इथं उत्तेजित करतो. हे जर स्टिम्युलेट केलं, डीप ब्रेन स्टिम्युलेशन, तर तिथल्या पेशी पुन्हा सुधारायला मदत होतं. इथं जर दुरुस्ती झाली तरच इकडे दुरुस्ती होऊ शकते. बाकी इथं मालिश करा तुम्ही किती चोळा, त्याच्याने फायदा होत नाही. मुख्य जो प्रॉब्लेम आहे तिथं जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट नाही करणार ना तोपर्यंत ते दुरुस्त होणार नाही. तर आपण ते स्काल्प ॲक्युपंक्चर मार्फत ती ट्रीटमेंट करतो. जसं अर्धांगवायू आहे तसं काही लोकांना ऍक्सिडेंटने लकवा होतो, मणक्याला मार बसतो, ऍक्सिडेंट होतं, स्पायनल कॉर्ड ला मार बसतो आणि दोन्ही पायामध्ये कमजोरी येते, लघवीचा कंट्रोल जातो. तर अशा रुग्णांना पण आपण ॲक्युपंक्चरच्या निडल्स, जे स्पायनल कॉर्ड आहे तिथं एक डीयू नावाचं चॅनल आहे, त्याला वर्ण आणि खालनी उत्तेजित करतो आपण. जसं एखादा ब्रिज मोडला तसं झालेलं असतं ते, तिथं झाला ट्रॅफिक जॅम, तर तिथे आपण जर निडलिंग केली तर तो आपण पुन्हा तिथे पुरवठा सुरू करायला मदत होते. रुग्णाला हळूहळू पायामध्ये सेन्सेशन जाणवतं, ताकद येतं. असे पण मी रुग्ण बरेचसे चांगले गेलेत. रुग्णांची जर माहिती दिली की त्यांचं कसं झालं होतं, आता माझ्याकडे तो मोठा इतिहास आहे, परंतु खूप वेळ जाईल त्या. बरोबर. खरं तर आपल्याकडे सर असे खूप विषय आहेत किंवा आपल्याकडे खूप असे आजार आहेत ज्याविषयी माहिती खरं तर जाणून घ्यायची, पण आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. सर एक तुम्हाला विचारावं असं वाटतं की जे स्त्रियांचे आजार असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण इनफर्टिलिटी पाहिलं तर त्यावर देखील ॲक्युपंक्चरद्वारे उपचार केले जातात? इनफर्टिलिटीसाठी पण कॉमनली ॲक्युपंक्चर हल्ली यूज होतं. इव्हन हे सायंटिफिकली पण प्रूव्ह झालंय की ओव्हरीजचं ब्लड सप्लाय ॲक्युपंक्चरने वाढतं आणि तिथं जे एग्स असतात ते नंबर ऑफ एग्स मल्टिपाय होतात आणि त्याच्यामुळे प्रसूती, त्याच्यामुळे फर्टाईल होणं हे फार सोपं होऊन जातं. तर बरेचसे हल्ली आमच्याकडे गायनेकोलॉजिस्ट पण पेशंट्स पाठवतात की तुम्ही IVF किंवा IUI करायचं तर त्याच्या आधी तुम्ही ॲक्युपंक्चर करा. आणि माझं हे पाहण्यात आलंय की जे इनफर्टिलिटीचे केसेस आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना नॅचरली राहून जाते, तर ते तर फारच मोठं गुण आहे. आणि मोर दॅन 90% केसेस ह्याला मी प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो, ज्याच्यामध्ये
महिलेचे पण रिपोर्ट नॉर्मल आहेत, पुरुषाचे पण रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरी फर्टिलिटी राहत नाही. तर अशा वेळेला दोघांना आम्ही ट्रीटमेंट करतो आणि त्यांची जी फिजिओलॉजी, जे पंचतत्व बिघडलेत त्याला आम्ही दुरुस्त करतो. तर ह्याच्यानी पण आम्ही पाहिलं की प्रेग्नन्सी राहून जाते. बरोबर. सर, तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता प्रेक्षकांना हे सांगेल की जसं आता औषधं घेऊन जर आपल्याला वाटत असेल की मी दुरुस्त होत नाहीये, तर आशा सोडून देऊ नका. ॲक्युपंक्चरने आपण दुरुस्त होऊ शकता. ही ॲक्युपंक्चर पद्धती तुमच्यासाठी नवीन आहे, आमच्यासाठी जुनी आहे. मला 18 वर्ष झाले याच्यामध्ये. तर एक वेळेला ॲक्युपंक्चर करा, आजारामध्ये गुंतून राहू नका. बरोबर. सर, तुम्ही या विषयावर खूप छान माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. आपण टॉक टाइम मध्ये पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.